नमस्कार. इन्फोगॉड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण बघत आहोत श्री गुरुचरित्र याचे पारायणाचे नियम. पार्ट 3 व पार्ट 4 मध्ये आपण काही नियम बघितले. पार्ट 4 मध्ये आपण झोपण्याविषयीचा नियम शिकलो की डाव्या कुशीवर व साध्या कम्फर्टरवरती किंवा चटईवरती आपण झोपायचे. आता डाव्या कुशीवरच का झोपायचं ह्याचे एक मुख्य कारण आपण जाणून घेऊयात. डाव्या कुशीवर झोपलो की उजव्या कानामध्ये येऊन दत्तगुरु हे आपल्याशी बोलतात व आपल्याला कृपा आशीर्वाद देतात ही मान्यता आहे. आता हा झाला झोपण्याविषयीचा व खाण्यापिण्याविषयीचे नियम. आता आपण मुख्य नियम बघूयात, तो आहे वाचनाविषयीचा. तर गुरुचरित्राचे अध्याय दररोज वाचताना हे मोठ्याने वाचायचे की जेणेकरून वाचताना ते आपल्या कानामध्ये जातील, म्हणजे आपल्याला ऐकू येईल व त्या ओव्या आपल्याला तोंडाने म्हणून कानापर्यंत पोचल्या पाहिजेत. अशा प्रकारे वाचायचे, त्याचं मनन करायचं नाहीये, म्हणजे मनातल्या मनात म्हणायचं नाही तर मोठ्याने म्हणायचे. उर्वरित माहिती बघूयात पुढील भागामध्ये.